राज्य सरकारने 31,700 कोटींची मदत जाहीर केलेली आहे. कशा पद्धतीने बघता शेतकऱ्यांचा आता? ही अतिशय तुटपुंजी मदत आहे. त्यांनी एक पॅकेज जाहीर केलं, पण त्याच्यात काही तथ्य नाही आहे. कारण का ते पॅकेज जेव्हा जाहीर करतात तेव्हा मोठी रक्कम वाटते, पण जी वस्तुस्थिती आहे, जे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटते ते अतिशय तुटपुंजी रक्कम आहे. आमची मागणी आहे की 50,000 हेक्टरी मिळायला पाहिजे. इथे 18, 20,000, 18,000, 15,000 असे मिळतात. शेतकऱ्यांची शेती वाहून गेले डोळ्यासमोर आणि त्यांना 3 वर्ष लागतील ते 4 वर्ष लागणार आहेत या सगळ्या गोष्टींतून सावरायला. आणि मग त्यांना तुम्ही 12-15,000 देत असाल तर ते साफ चुकीचं आहे. त्यानंतर आम्ही पीक कर्ज माफी मागतो, ते देखील डिक्लेअर केलं नाही. ओला दुष्काळ जाहीर करा, ते पण सरकारने केलं आहे. ओला दुष्काळ जाहीर केला की अटी तटी ज्या आहेत शर्ती त्या सगळ्या निघून जातात आणि सरसकट सगळ्यांना लागू होतं. कर्ज माफ त्या ठिकाणी होते. आम्ही फी माफीची पण मागणी करतोय. वेगळे वेगळे निकष लावणं गरजेचं आहे. ज्याचं पूर्ण शेत वाहून गेलंय त्यांना वेगळे निकष असायला पाहिजे. त्यांना जास्त कॉम्पेन्सेशन भरपाई मिळाली पाहिजे. ज्यांची शेती खरडून गेल्या त्यांना वेगळे निकष, वेगळं पॅकेज डिक्लेअर, म्हणजे फळबागांना वेगळं पॅकेज, जमीन जी शेती वाहून गेल्यात नदीकाठचे त्यांना एक वेगळं पॅकेज मिळालं पाहिजे. जे जमिनी खरडून गेल्यात त्यांना वेगळं पॅकेज डिक्लेअर करायला पाहिजे. अशा पद्धतीने ते पॅकेज डिक्लेअर करणं हे सरकारकडून अपेक्षित होतं. पण हे मायबाप सरकार, त्यांनी काय मायबापाची भूमिका निभावू शकत नाहीयेत. उलट इथे अजूनही बऱ्याच लोकांना पैसे मिळाले नाहीयेत. 10,000 आणि 12,000 काहीच होणार नाही. हा शेतकरी हा आपल्या महाराष्ट्राचा, देशाचा कणा आहे. पण शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका हे सरकार घेत आहे. तिथे बिहारला निवडणूक आहेत म्हणून धपाधप पैसे पाठवले जात आहेत, पण इथे ह्या शेतकऱ्याला म्हणजे खरंच तसं डोक्यावर पाणी गेलं तरी सरकार ह्या शेतकऱ्याला मदत करू शकत नाही.